आणि अर्थात आता अ, आपल्या खरं तर म्हणजे थोडं स्पीचलेस व्हायला होतं आहे मलाही हे विचारताना. पण मला माहिती आहे की त्या व्यक्तीच्या ते नक्षत्रांचं देणंच होतं आशाताई, आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आशाताई भोसले. आशा भोसलेंच्या तितकीच तूही जवळ होतीस आणि तूही ते नक्षत्रांच्या देण्यातनं काहीतरी घेतलेलं आहेस. त्यांनाही तुलाही मिळालेलं आहे, ती साथही मिळाली त्यांची. आज अर्थात तो लॉस खूप मोठा आहे, आपण कोणीच त्यांना विसरू शकत नाही, असं सगळा हा विषय आहे. आता तुला काहीतरी एक आठवण प्लीज शेअर कर आमच्या. किती सांगू आठवणी, खरंच अनंत आठवणी आहेत निलिमा. आणि माझं खरंच पूर्वपुण्यही असेल किंवा भाग्य आहे की मला ह्या जन्मात दीदी, आशाताई, संपूर्ण मंगेशकर कुटुंबीय यांचे आशीर्वाद मिळाले. त्यांना इतकं जवळनं अनुभवता आलं. अनुभवता फक्त कलाकार म्हणून नाही तर व्यक्ती म्हणून अनुभवता आलं. त्यांचं फक्त ग्लॅमर नाही अनुभवता आलं, तर त्यांनी केलेले कष्टही जवळनं बघता आले. ह्या किती मोठ्या गोष्टी आहेत म्हणजे. आणि अगदी लहानपणापासून, अर्थात याचं संपूर्ण श्रेय माझ्या आईबाबांचं आहे. त्यांनी जी साधना केली, जी गुरुसेवा केली, त्याचं फलित म्हणून मला इतका मोठा आशीर्वाद मिळाला. मास्टर दीनानाथ मंगेशकरांच्या गायकीचे अभ्यासक आहेत माझे आईवडील दोघंही. आणि त्यांच्यामुळे मला ह्या पाचही सुरांचा जे मूळ आहे ते म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकर, त्यांची गायकी अभ्यासता आली, जवळनं ओळखता आली, जाणून घेता आली. आणि तिथनं हा प्रवास माझा खरं तर सुरू झाला. अगदी लहान वयात असताना मी हृदयनाथजींची ओळख होणं आणि तिथनं भावसरगमचे कार्यक्रम मी गायला, म्हणजे त्याच्यामध्ये मी सहभागी होणं सहगायिका म्हणून, ही माझ्यासाठी इतकी मोठी गोष्ट होती. आणि अशा वयात, ज्या वयात खरंच त्याचं गांभीर्य किंवा आपल्याला काय मिळतं आहे, आज केवढा मोठा ठेवा मिळतो याची कल्पनाही नव्हती. आत्ता ह्या सगळ्याचं महत्त्व कळतं आहे, जसं मी करिअर करायला सुरुवात केली फुल फ्लेजडली. आणि आशाताईंबद्दल मी काय सांगणार, म्हणजे मी सर्वार्थाने लहान आहे, पण मला असं वाटतं की त्यांचा जो संघर्ष आहे एक गायिका म्हणून, तर तो त्यांच्या गाण्यात नेहमीच दिसतो. आणि एक स्त्री म्हणून मला त्यांच्याप्रती इमेन्स आदर आहे. म्हणजे त्या जर नसत्या, दीदी नसत्या, तर आम्ही गायिकांनी काय केलं असतं. म्हणजे मी नेहमी परवापासून मी हा विचार करते की त्या होत्या म्हणून आम्हाला कुणीतरी, आम्ही बघितलं की येस, तुम्ही घर, संसार, मूल हे सगळं करून तुम्ही करिअर करू शकता आणि सगळं तुम्ही प्रभावीपणे करू शकता. आणि संगीत क्षेत्रात तितकं उत्तुंग यशही गाठू शकता, जर ते यशही त्यांनी दाखवलं. आणि मी मगाशी म्हटलं तसं मी फक्त त्यांचं ग्लॅमर नाही अनुभवलं जवळनं, तर मी त्यांचे कष्ट अनुभवले. आज हृदयनाथजी ह्या वयातही गावोगावी आम्ही एकत्र दौरे करतो, परफॉर्म करतो. काय गरज आहे गं? आज ते त्या उंचीला आहेत की जिथे त्यांना गरजच नाही रसिकांसमोर येण्याची. पण तरीही अजूनही त्यांच्यामध्ये ती ऊर्जा आहे, ती अजूनही तगमग आहे की येस, मी माझं बोलणं रसिकांसमोर मी आणीन. किंवा तेच त्यांना सगळ्यांना त्यांचं ते ऊर्जा स्रोत आहे असं मी म्हणेन. तर ह्या इतक्या गोष्टी इन्स्पायरिंग आहेत. आशाताईंची अनेकदा भेट झाली माझी लहानपणी, ही अनेकदा भेट झाली. एक खूप गोड आठवण आहे. मी 5वी-6वीत होते तेव्हा मी एकतर आयुष्यात ना रियालिटी शो एकच केला, म्हणजे सारेगमप हे एकदाच मी सहभागी झाले होते. त्याच्या आधीही मी संगीत स्पर्धा ज्या उठसूट म्हणजे सगळीकडे असतात की एखादा गायक म्हणल्यावर सगळ्या स्पर्धांमध्ये तो गायला पाहिजे, पहिला नंबर आला पाहिजे, असं एक असतं. म्हणजे तो प्रवास असतो, प्रत्येक कलाकाराचा स्टेप्स असतात. पण सुदैवाने माझ्या बाबतीत ते कधी घडलं नाही, कारण इतक्या लहान वयातच इतकं मोठा मला आशीर्वाद मिळाला. आणि तसं माझं करिअरच सुरू झालं कमी वयात. सो कधी स्पर्धांचा आधार नाही घ्यावा लागला. पण एकच स्पर्धा होती जी एक अभ्यासक म्हणून मी करावी असं माझ्या आईबाबांची इच्छा होती. ते म्हणजे वर्षा भावे यांची कलांगण संस्था आहे, तर त्याची स्पर्धा होती. आणि ज्याच्यात त्या काळच्या थीम्सही इतक्या छान इंटरेस्टिंग असायच्या की 1970च्या आधीची गाणी अशी थीम होती त्याची. सो की त्या मानाने म्हणजे तो सगळा गोल्डन एरा तो तुमच्या गळ्यावर चढेल, ते संस्कार होतील. तर 3 गाणी द्यायची होती आणि एक गाणं परीक्षक सांगणार होते. बरं, त्या स्पर्धेचा फिनाले ज्या दिवशी होता त्याच दिवशी सकाळी आई म्हणली की अगं, आशाताईंशी आत्ता माझं फोनवर बोलणं झालं, त्यांनी आत्ता भेटायला बोलवलं आहे.
तर चल मी तुला घेऊन जाते. म्हटलं आई अगं किती मोठी गोष्ट आहे. सो तेव्हा आम्ही त्या दिवशी सकाळी आशाताईंना भेटायला प्रभुकुंजला गेलो आणि लिटरली निलिमा जसं एखाद्या नातीला आजी घेऊन बसते ना तसं आशाताई मला असं जवळ घेऊन बसलेल्या. मग बाळा तू काय करतेस, मग तू गातेस, मग काय गातेस, अच्छा हे गातेस का, बरोबर, मग हे असंही गात जा, असं सगळं झालं. अनेक टिप्स त्यांनी दिल्या गायिका म्हणून. आणि मग आईनी असंच बोलता बोलता सांगितलं की आज ना संध्याकाळी ना एक स्पर्धेत तिला असंच आम्ही अभ्यास व्हावा म्हणून नाव हे केलेलं आहे आणि ती फायनल राऊंडला सिलेक्ट झाली आणि आज तिचा फायनल आहे तिची. तर म्हणलं अच्छा कुठली गाणी गाणार आहेस तू, काय काय आहे राऊंड. तर मी म्हटलं की अशातही मी 3 गाणी दिली आहेत. दीदींचं श्रावणात घननिळा बरसला, तुमचं चांदणे शिंपित जाशी आणि मालती पांड्यांचं खेड्यामधले घर कौलारू. अच्छा बरं, मी तुला एक सांगू का बाळा, तुला गायिका म्हणून सिद्ध व्हायचं असेल आयुष्यात किंवा तुला मोठं व्हायचं असेल तर तू आयुष्यभर दीदीच्या गाण्याचा अभ्यास कर. हा इतका मोठा कानमंत्र मला आशाताईंनी दिला, ज्या स्वतः इतक्या उत्तुंग शिखरावर आहेत. तसं मी तेव्हा अर्थात म्हणजे त्याचा अर्थ मला लागला नाही. तर त्या म्हणल्या की तू दीदीचं गाणं कितीही वेळा ऐक, तुला प्रत्येक वेळेला ते नवीन भासेल, तुला प्रत्येक वेळेला त्यातलं नवीन काहीतरी सापडेल. माझं गाणं तुला दरवेळेस तसंच वाटेल. मी तुला हे मी सांगते की मीही दीदीची अभ्यासक आहे, दीदीच्या गाण्याची. आणि मी नेहमी हे सांगते की तुम्हाला जर आयुष्यात काही कमवायचं असेल तर तुम्ही दीदीच्या गाण्याचा अभ्यास करा. इतका मोठा कानमंत्र मला त्या दिवशी मिळाला. आणि त्या दिवशी निलिमा तेच झालं. परीक्षकांनी मला श्रावणात घननिळा गायला सांगितलं आणि त्या स्पर्धेत माझा पहिला नंबर आला. आणि इतकं म्हणजे ते माझ्यासाठी ती मेमरी खूप लाईफ टाईम आहे. म्हणजे त्याच्यानंतर मी अनेकदा आशाताईंना भेटले, पण ती लहानपणीची जी कोर मेमरी आहे. त्यांचा तो असा मोकळा छान स्वभाव, अगदी आपुलकीने बोलणं, हक्काने. मला म्हणल्या मिरची खात नाहीस तू, मिरची खायला पाहिजे, मिरचीने आवाज सुटतो वगैरे, असं खूप अशा इनोसेंटली त्या खूप अशा गोड गोष्टी मोठमोठ्या सांगत होत्या, ज्या मी आयुष्यभर जपून ठेवल्यात. आणि दीदींच्या बद्दल तर आशाताईंनी बोलणं ही तर खूप मोठी गोष्ट आहे. आणि अर्थात दीदींबरोबरच्याही तुझ्या काही आठवणी असतील तर एखादी. दीदींच्याही खूप, म्हणजे मी काय सांगू, मी खरंच मी म्हणलं असं इतकी लहान आहे मी सर्वार्थाने, पण किती मोठं ब्लेसिंग आहे की आज आपण ह्या काळात जन्माला आलोय, ज्या काळात ह्या दोघी आहेत किंवा अख्खं मंगेशकर कुटुंब आहे. आपल्याला ते ह्याची देही ह्याची डोळा विटनेस करता येतं आहे, ह्याच्यासारखा मोठा लाभ नाही. आशाताईंना जसं मी भेटले, दीदींना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुण्यतिथीचा कार्यक्रम मुंबईत होता आणि शिवकल्याण राजाचा कार्यक्रम तेव्हा असणार होता. आणि त्याच्यात माझं एकच गाणं होतं, गुणी बाळ असा जागसी कारे वाया. तर मी ते गाणं गायले आणि रंगमंचावरनं एक्झिट घेतली. मी गाणं गाईपर्यंत माझं काही कुठे लक्ष नव्हतं, लहानच होते, 15-16 वर्षाची होते. गाणं गाऊन एक्झिट घेतली आणि दीदी साक्षात विंगेत उभ्या होत्या आणि त्यांनी पूर्ण वेळ माझं गाणं ऐकलं होतं, त्या गाणं ऐकत उभ्या होत्या तिथे. आणि मला म्हणजे मी खूप जुनी गोष्ट सांगते ही, 1900 काहीतरी सालातली. आणि मी त्या दीदींना अक्षरशः म्हणजे नतमस्तक झाले, पायावर डोकं ठेवलं आणि दीदींनी मला खूप असं जवळ घेतलं, लहान असल्यामुळे असं जवळ घेतलं आणि माझ्या गालावरनं हात फिरवला आणि म्हटलं की तूच गुणी बाळ आहेस. आणि म्हणजे ती आठवण माझ्यासाठी सर्व काही आहे. मला अगदी खरंच असं गुजबम्स आले. वा, खरंच क्या बात आहे ना सावनी. असं तू जसं आत्ता तू म्हणलीस की त्या पॉडकास्टच्या निमित्ताने तू अनेकांना भेटलीस, तू इन जनरलच या म्युझिक इंडस्ट्रीशी इतकी छान कनेक्टेड आहेस. तू जगनमित्र स्वतःही आहेस, म्हणूनच तू तितक्या गोड स्वभावाने सगळ्यांशी भेटतेस आपुलकीने. हे जे सगळं असं एकमेकांच्या सोबत राहणं, हे किती छान वाटतं तुला. म्हणजे नुसतं गाणं तर चालूच आहे तुझं, पण या सगळ्या सकट ह्या इतक्या मोठ्या माणसांशी जोडलं जाणं कसं वाटतं? मी फक्त कृतार्थ आहे आणि ग्रेटफुल आहे. म्हणजे एक तर मी खूप श्रद्धाळू आहे, माझी परमेश्वरावर प्रचंड श्रद्धा आहे. आणि जे कितीही अडचणी आल्या, संकट आली, असं बरेचदा लो वाटलं, तरी माझा एक ठाम विश्वास आहे की देव आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी देतो त्या योग्य वेळी देतो
आणि त्याची इच्छा असेल तेव्हा ते, किंवा तुमची कुवत असेल किंवा तुम्ही ते झेपण्याची तुमची तयारी असेल तेव्हाच ती गोष्ट तुमच्या आयुष्यात येते, याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. आणि त्यामुळे देवानी माझ्या कला प्रवासात मला इतकी मोठमोठ्या व्यक्ती जवळनं अनुभवायला दिल्या, हा इतका मोठा आशीर्वाद आहे. मंगेश पाडगावकर काका, गंगाधर मांबरे काका, यशवंत देव संगीतकार माझे गुरु, इतके मोठ्या व्यक्ती ज्यांचे अनुभव मला जवळनं ऐकता आले. प्राध्यापक राम शेवाळकरजी असो, खूप म्हणजे विविध क्षेत्रातल्या व्यक्ती, आणि त्या दिग्गजांचे एकमेकांशी संवाद बघणं हाही एक मोठा सोहळाच असायचा असं मी म्हणेन. म्हणजे जेव्हा हृदयनाथजी आमच्याकडे तासनतास आईबाबांच्या आणि त्यांच्या सांगीतिक चर्चा व्हायच्या, कुठल्याही दिनाथांच्या बंदिशीवर असो, किंवा ते कळण्याची आपली पात्रता नाही, पण ते झिरपतंय, ते कानावर पडतंय, हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते सगळं मी आयुष्यभर साठवलेलं आहे. आणि आता ते माझ्या कलाकृतीतनं कुठेतरी त्याची परतफेड तर मी कधीच करू शकणार नाही, पण ते कुठेतरी रसिकांसमोर मांडावं अशा हेतूनी माझं काम चाललेलं आहे. मग ह्यामध्ये विविध थीम शोज असो, लताशासारखा तसं आम्ही रेकॉर्ड्सच्या नवीन नवीन गाणी पण आणणार आहे. हो. आणि बाकी आता नवीन काय आहे डोक्यात काय? तर हेच म्हणजे विविध गायकांना, संगीतकारांना, नवीन लिरिसिस्टना छान एक प्लॅटफॉर्म मिळावा, असा ह्याचा मागचा हेतू आहे. आणि इन फ्युचर कुठल्या मूव्हीजही त्याचं म्युझिक फीचर होऊ शकतं ह्या लेबलवर, असा प्रवास तिथे असणार आहे, त्या दिशेने असणार आहे. आत्ता काही त्यात नाही आहे, पण अर्थात ही सुरुवात आहे आणि जी महाराजांच्या चरणी अर्पण केलेली आहे सुरुवात नतमस्तक होऊन. सो बघूया आता पुढे महाराजांच्या चरणी. अगदी आता पुढे जसं होईल तसं मी म्हणलं ना, मी खूप जास्ती मोठे प्लॅन्स करत नाही. मी खूप काही असं माझा अजेंडा नसतो, वन डे ॲट अ टाईम ह्या तत्वाची मी आहे. सो आजचा दिवस जो आहे तो छान काम करून सार्थकीला व्हायचा, मग असे हळूहळू छोटे छोटे चांगले दिवस कलेक्ट करून एक चांगला मोठा दिवस येऊ शकतो आयुष्यात. खरंच तुझे खूप सुंदर विचार आहेत. या सावनी रेकॉर्ड्स नवीन भेट आम्हाला देण्यामागचे सुद्धा, आणि अर्थात हे गाणंही तितकंच छान आहे सावनी. त्यामुळे ते सावनी रेकॉर्ड्सला आणि सावनीला अशाच खूप खूप शुभेच्छा. खूप उत्तरोत्तर छान सुंदर प्रगती होऊ दे आणि असे उत्तुंग झेप तू घेत राहा आणि पुन्हा पुन्हा आमच्या स्टुडिओत येत राहा, आम्हाला भेटत राहा. त्यामुळे खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि जाता जाता एखादं गाणं व्हायला पाहिजे. येस प्लीज, तू सांग काय आज आता आशाताईंचं होऊन जातं. सलोना सा सजन है और मैं हूँ, जिया में एक अगन है और मैं हूँ, सलोना सा सजन है और मैं हूँ. सावनी, खरंच ही मला वाटतं की एक अतिशय सुंदर अशी आशाताईंना आत्ता तू वाहिलेली आदरांजलीच आहे. त्यांना साष्टांग नमन. खरंच. आणि या सगळंच मी ही मुलाखत इथे थांबवते. मला असं वाटतं यानंतर पुढे काही बोलायची गरजच नाहीये. थँक्यू सो मच. थँक्यू.